श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा उल्कामुख राजा होता महाथोर दयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू पाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे अचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घरासी आला वाणी परतून ही पोरं भारी आहे. काम करणार ही आमची गँग. ह्या गँगला खरं पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास कलावती नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून रुष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आला आळ गेले दोघाची कैद ताताळ करतानी करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघी भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष तोपर्यंत टाइम लागणार. कुठे गेलं हो सर तयार झाला. ओके काय चुलीवरती काय बनतं चुलीवरती सगळं जेवणच चुलीवरती बनवायचं होतं ना.
हरे मोके मना हरे मोके मना पुण्याची बाण